नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते. एक्झाम स्टडी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्या अँगलने आपण आज पॉलिटी संदर्भातील जो मेन एरिया आहे, त्या मेन एरियाचा सिलेबस जेवढाही आहे तेवढा आपण एक विश्लेषण करणार आहे. मुळात एक पॉईंट लक्षात घ्या, आपलं विश्लेषण हे शेवटी या अँगलने असणार आहे की आपल्याला प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे आहेत. आपल्याला शेवटी एकच पॉईंट महत्त्वाचा आहे की प्रश्न आपल्याला कसे सुटणार. दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की भरपूर मुलांचं म्हणणं होतं की मराठीसोबतच इंग्लिश शब्द आपण त्यामध्ये घेतलेले आहेत, परंतु दुसरा पॉईंट लक्षात घ्या, जास्तीत जास्त मराठीकडून तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा, कारण की रेफरन्स अवेबिलिटी ही कशी आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे आपला प्रश्न सुटण्याचा एरियासुद्धा हा कसा राहणार आहे, बऱ्यापैकी ॲक्युरेट राहणार. या दोन गोष्टी. आणि आपण जो भाग पाहणार आहे त्यामध्ये सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम हे टोटल ॲनालिसिस हे भाग मध्ये पाहणार आहे. दोन पार्टमध्ये आपण पाहणार आहे, भाग 1 आणि भाग 1 मध्ये 51 पर्यंतचा टोटल एरिया, आणि भाग 2 व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहे त्यामध्ये संसद, राज्य विधानमंडळ, केंद्र राज्य संबंध हा एरिया आपण कव्हर करणार आहे, आणि एटसेट्रा, ज्यामध्ये घटनात्मक संस्था आहे आणि दुसरं गैरघटनात्मक संस्था. ओके, इत्यादी भाग जो आहे हा बऱ्यापैकी आपण कव्हर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला सर्वात चांगलं काय कळायला पाहिजे, सिलेबस ॲनालिसिस. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये आयोगाच्या ॲप्रोचनुसारच जाणार आहे. मी जिथे जिथे आयोग शब्द वापरणार आहे त्याचा अर्थ काय आहे, राज्यसेवा म्हणजे MPSC हा शब्द समोर ठेवूनच मी आयोग हा शब्द बोलणार आहे. आयोगाला जे अपेक्षित आहे त्याच अँगलने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला नॉलेज बेस अजिबात करायचं नाही. आणि दुसरी आपली तयारी ही सर्च बेस असली पाहिजे. ओके, म्हणजे प्रश्न कसा येणार आणि आपण त्याला कसं टॅकल केलं पाहिजे. तर त्या अँगलने बघा, सर्वात पहिला भाग आहे घटनेची निर्मिती प्रक्रिया. बऱ्यापैकी फॅक्च्युअल डेटाबेस इथं प्रश्न विचारला जातो, ज्यामध्ये संविधान सभा, ओके, त्यानंतर वेगवेगळ्या समित्या, विशेष करून यामध्ये मूलभूत हक्क समिती, त्यानंतर मसुदा समिती, ह्या बऱ्यापैकी इम्पॉर्टंट समित्या आहेत. या व्यतिरिक्त भरपूर आहे, पण हा बऱ्यापैकी स्टॅटिक भाग व्यवस्थित करायचा. सोबतच फॅक्च्युअल पार्टमध्ये आपण कोणत्या देशाकडून काय काय घेतलेलं आहे ते आपल्याला काय माहिती पाहिजे, स्त्रोत, आणि दुसरा एरिया आपल्या घटनेचे काय माहिती पाहिजे, वैशिष्ट्ये. ओके, तर हा एवढा जरी सफिशियंट एरिया, परंतु हा एरिया कधी करायचा, तर बऱ्यापैकी सुरुवातीला एक वेळ ढोबळमानाने वाचून ठेवला आणि सर्वात शेवटी जर याला व्यवस्थित केलं तर तो टिकाऊ खूप जास्त राहतो, कारण की याला रिव्हिजन जास्त पाहिजे. आणि एक्झामच्या काळातल्या आधी जर आपण हा करून ठेवला तर बऱ्यापैकी लक्षात आपल्याला लवकर राहू शकते. ओके, कारण की आधीपासून करून ठेवलं तर ते खूप वेळा आपण विसरण्याचे चान्सेस असतात. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे सुरुवातीला एक वेळ वाचून ठेवणे, किंवा आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून आपण याकडे एक वेळ गेलो पाहिजे. जर कोर पॉलिटीचा भाग जर पाहायचा असेल तर तो सरनाम्यापासून आणि 51 पर्यंत, जसं की सरनामा, त्यानंतर संघराज्य आणि राज्यक्षेत्र, त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये, इथपर्यंत आपल्याला जबरदस्त पॉलिटीचा एरिया बघायचा आहे. आणि इथपर्यंतच मुलांच्या अडचणी खूप आहेत. आणि भरपूर लोकांना पॉलिटी म्हणजे असं वाटते की आर्टिकल्स संदर्भातच प्रश्न विचारते, जसं की कलम वगैरे जे आहे किंवा अनुच्छेद या बाबतीत प्रश्न विचारते. पण एक पॉईंट लक्षात ठेवा, आर्टिकल, मोजक्या आर्टिकलावर जास्त प्रश्न रिपीटेड आहेत. आणि ते आर्टिकल्स जर तुम्हाला व्यवस्थित जमले आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला जर व्यवस्थित जमले तर तुमच्या हातातले प्रश्न कुठंच जाणार नाहीत. आजकाल जर अप्लाइड आणि कन्सेप्च्युअल पॉलिटीचे प्रश्न यायला सुरुवात झाली, त्यामुळे कन्सेप्ट प्लस आर्टिकल्स हे दोन्ही भाग तुमचे क्लिअर असले पाहिजे. प्रिॲम्बल किंवा सरनामा, ओके, याची स्वीकृती केलेली आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी कधीपासून आहे, 26 जानेवारी 1950. तर या बाबतीत एक लक्षात घ्या, हे क्रम आधारित प्रश्न बऱ्यापैकी आयोग विचारते. हे जुनं पॅटर्न आहे, परंतु आता क्रमासंदर्भातील ज्या कन्सेप्ट आहे तिथे सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तर पहिलाच भाग पहा, क्रम जर विचारात घेतला तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आधी विचारत होते की खाली हे आपल्याला पर्याय देणार आणि योग्य क्रम लावा. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. या बाबतीत ट्रिक्स काय सांगते, सासर धर्म लोकराज्य. ओके, ही ट्रिक्स आहे. सासर धर्म म्हणजेच काय, सार्वभौम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. तर हे जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला टेक्निकली फक्त हे स्टॅटिक भाग रिव्हिजनसाठी हे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत, परंतु कन्सेप्च्युअलसुद्धा आता आपल्याला करावं लागेल की बाबा सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय. या अँगलचे प्रश्न आता आयोगाचे वाढत चाललेले आहेत. हा एक जुना पॅटर्न आणि नवीन पॅटर्न म्हणजे हीच पॉईंट्स आहेत, फक्त कन्सेप्टकडे घेऊन जात आहेत. दुसरं लक्षात ठेवा, सरनाम्याबाबतचा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्यायाबाबत सर्वात आधी कशाला अग्रक्रम दिला? सामाजिक, त्यानंतर आर्थिक आणि राजकीय. स्वातंत्र्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. समतामध्ये दर्जा आणि संधीची. त्यानंतर बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर हे जे पॉईंट्स आहेत, त्यानंतर यामधले जे पॉईंट्स आहेत मायक्रो लेवलचे, या बाबतीत थोडी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी लागते. बाकी इथं कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर याच्या बाहेर काहीच प्रश्न गेलेले नाहीत. त्यानंतर दुसरा एरिया आहे की सरनाम्यामध्ये जे शब्द आलेले आहेत, ज्या संकल्पना आपण स्वीकारलेल्या आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, ह्या कधी आलेल्या आहेत? मूळ घटनेत नव्हत्या, 42व्या घटना दुरुस्तीने कधी आलेल्या आहेत? 1976ला आलेत. म्हणजेच काय, समाजवादी आधी नव्हती आणि धर्मनिरपेक्ष आधी नव्हतं आणि सोबत एक एकात्मता. तर यामधलं कुठला आधी होतं मग? सार्वभौम, लोकशाही आणि गणराज्य हे सुरुवातीपासूनचे आहेत. सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही याबाबत 3 केसेस लक्षात घ्या. या 3 केसेसच्या बाबतीत आयोगाचे प्रश्न खूप आहेत. सरनामा घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन कधी झालं होतं? कुठल्या केसमध्ये? बेरुबारी केस 1960ला. आणि कुठं आहे म्हणून सांगितलेलं आहे? केशवानंद भारती केस. आणि अविभाज्य भाग आहे LIC 1995चा खटला. तर या बाबतीत केशवानंद भारती केस हे करंट अँगलला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे तिथं प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तसेच सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे का? तर नाही. आणि कायदेमंडळावर कायदे तयार करताना बंधनकारक आहे का? तर ते सुद्धा नाही. सरनाम्यामध्ये काय दिसते? मार्गदर्शक तत्वे दिसत नाहीत, मूलभूत कर्तव्य सुद्धा दिसत नाहीत. तर काय आढळते आपल्याला? मूलभूत हक्क आढळतात. तर या अँगलचे प्रश्न हे बऱ्यापैकी आपल्याला रिपीट भेटतात. फक्त ॲप्रोचमध्ये फक्त आपल्याला काय क्लिअर करायचे आहेत? कन्सेप्ट. बाकी या अँगलनीच प्रश्न विचारल्या जातात. ओके, याच्या बाहेर काही प्रश्न गेलेले नाहीत. ओके, तर हा एक पार्ट आपला क्लिअर असला पाहिजे. नेक्स्ट आहे संघ, राज्य व राज्यक्षेत्र. हे भाग 1 मध्ये आर्टिकल 1 ते 4 दरम्यानचा एरिया आहे, जिथून आपला आर्टिकल सुरू झालेला आहे 1 ते 4. ओके, तर इम्पॉर्टंट आर्टिकलवर जे प्रश्न विचारतात 1 ते 4च्या दरम्यानचे, ते सर्वाधिक प्रश्न 2 आणि 3, त्यामध्ये सर्वाधिक प्रश्न कशावर विचारलेले आहेत? आर्टिकल 3 वर विचारलेले आहेत. नवीन राज्य निर्मितीचा अधिकार हा कोणाला आहे? संसदेला आहे. तरी पण संसद स्वमर्जीने नवीन राज्य निर्माण करू शकत नाही एका राज्यातून दुसरं राज्य, जसं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ओके, तर नवीन राज्य जर निर्माण करायचं असेल तर संसदेला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागते. राष्ट्रपती स्वतः ते पूर्वपरवानगी देत नाहीत, तर ते विधेयक पुन्हा कुणाकडे जाणार? विधानसभेकडे जाणार, त्या संबंधित राज्याच्या. आणि संबंधित राज्याचा होकार असेल किंवा नकार असेल तो संसदेवर बंधनकारक नसेल. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रपतींकडून विधेयक संसदेकडे येणार. संसदेच्या राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही सभागृहात ते सर्वप्रथम मांडता येईल आणि ते साध्या बहुमताने पारित झाल्यानंतर ती एक घटना दुरुस्ती समजली जाणार. परंतु आर्टिकल 368च्या बाहेरील ती घटना दुरुस्ती असेल. या टाईप्सला ते अनुसरून सर्व प्रश्न आपल्याला इथं विचारल्या जातात. तुम्हाला हा पॉईंट समजो की नाही समजो, परंतु सिलेबसमध्ये काय येऊ शकते हे प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहीत असली पाहिजे. म्हणजे मी जे बोलत आहे तुम्हाला सर्वच कळेल असं नाही, परंतु आपण या ॲप्रोचने गेलो पाहिजे किंवा आपल्या डोक्यामध्ये हे फिक्स असलं पाहिजे. त्याच अँगलने आपल्याला समोर जायचं आहे. त्यानंतर अंतर्गत जर बदल करायचे आहेत, म्हणजे एका राज्यातून दुसरं राज्य निर्मिती, यासाठी कुठली घटना दुरुस्ती आहे का? साध्या बहुमताने आहे की विशेष बहुमताने, ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपला काही भूभाग दुसऱ्या देशाला देणे आणि दुसऱ्या देशाचा आपण काही घेणे, याबाबत जो बदल करायचा आहे त्याबाबत विशेष बहुमताने घटना दुरुस्ती आवश्यक आहे का? आर्टिकल 368 अंतर्गत हे एक पॉईंट्स आहे. याबद्दल कुठली केस माहिती पाहिजे आपल्याला? बेरुबारी युनियन केस. त्यानंतर नवीन राज्य निर्मिती जे झालेले आहेत त्यांचे काय माहिती पाहिजे आपल्याला? क्रम. आणि विशेष करून आता रिसेंटली जे आहे जम्मू काश्मीर आणि लद्दाख ह्याबाबतचा पॉईंट आपल्याला इथं विशेष क्लिअर असायला पाहिजे. त्यानंतर भाषावार राज्य निर्मितीबाबत असलेले SK धर आयोग, त्यानंतर JVP, त्यामधलं विशेष लक्षात ठेवा
पाक आयोग, पाक आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत, पन्नीकर, अली फजल आणि कुंजरू, अली फजल याचे अध्यक्ष होते, यांनी ज्या शिफारशी केल्या त्या बाबतीत आयोगाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात आहेत. तर संघराज्य आणि राज्यक्षेत्र याला अनुसरून जे प्रश्न आपल्याला विचारले जातात, अनुसरून जे प्रश्न विचारले जातात ते सर्वाधिक प्रश्न कशावर आहेत? आर्टिकल 3, त्यानंतर बेरुबारी युनियन केस एक लक्षात ठेवा, त्यानंतर नवीन राज्य निर्मितीबाबतचा आपल्याला काय लक्षात ठेवा क्रम, आणि पाक आयोगाच्या काय लक्षात ठेवायच्या आहेत? शिफारशी. त्यानंतर आहे मूलभूत हक्क. हा कोर पार्ट्स आहे आपल्या पॉलिटीमधील. सर्वाधिक प्रश्न आयोगाने मूलभूत हक्कांवरच विचारलेले आहेत आजपर्यंत. फंडामेंटल राईट्स या बाबतीत जे काही प्रश्न आहेत ते विशेष करून काही आर्टिकलच्या बाबतीत आहेत. मूलभूत हक्कांवरचे जे प्रश्न आहेत बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल प्लस लॉजिकल या अँगलचे प्रश्न बऱ्यापैकी आहेत. ओके, तर बघा भाग 3 कुठून घेतलेले आहेत मूलभूत हक्क आपण? अमेरिका. आर्टिकल 12 ते 35 यामधले 12 ते 35 मधले सर्वच मूलभूत हक्क नाहीत. आर्टिकल किती दरम्यानचे आहेत? 14 ते 32च्या दरम्यानचे. मूलभूत हक्कांना मॅग्ना कार्टा का म्हणतात? न्यायप्रविष्ट आहेत तर ते कशा पद्धतीने आहेत? त्यानंतर राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात का, सामाजिक लोकशाही प्रस्थापित करत नाही, या अँगलचे सुद्धा आपल्याला एरिया क्लिअर माहीत पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट जे आर्टिकल्स आहेत त्यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या, या व्याख्येमध्ये राज्यसंस्थेमध्ये कोण कोण येते त्या अँगलचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. न्यायिक पुनर्वलोकनाचे अधिकार हे कोणाला आहेत? सर्वोच्च न्यायालयाला किती आहेत? उच्च न्यायालयाला किती आहेत? आणि सोबतच कनिष्ठ न्यायालयाला आहेत किंवा नाहीत हा एक भाग आपल्याला महत्त्वाचा माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण ह्या दोन्ही संकल्पना व्यवस्थित क्लिअर पाहिजे. ओके, त्यानंतर आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 हे सध्या करंटमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या अँगलनीच EWS संदर्भातल्या जे बदल झाले EWSमुळे त्या अँगलनी करंट ॲप्रोच बेस प्रश्न इथं आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, सार्वजनिक रोजगारात समान संधी, आर्टिकल 19 स्वातंत्र्याचा हक्क, आणि या बाबतीत नव्याने काही स्वातंत्र्याचा हक्क समाविष्ट केलेला जो आहे त्या बाबतीतला आपल्याला प्रश्न इथं अपेक्षित आहे. आर्टिकल 20, 21, 22, 23 टायटल वेज जरी माहिती असतील तरीसुद्धा, म्हणजे त्याचे नावं जरी माहीत असतील की आर्टिकल 20 मध्ये 1 मध्ये काय आहे ते, 2 मध्ये काय आहे ते, आणि 23 मध्ये काय आहे ते, एवढं जरी माहिती असेल तरी आपल्याला तिथला प्रश्न सुटण्याची शक्यता कशी आहे? खूप जास्त आहे. त्यानंतर आर्टिकल 21 जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर 21A शिक्षणाचा अधिकार, आर्टिकल 28, 29 आणि आर्टिकल 32 या बाबतीत सर्वाधिक प्रश्न आयोगाने कव्हर केलेले आहेत. म्हणजेच 14 ते 32च्या दरम्यानचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे जवळपास माफ करा 12 आर्टिकल्सवर सर्वाधिक प्रश्न आहेत. तर या अँगलने आपल्याला मूलभूत हक्क वाचायला पाहिजे, तरच आपले प्रश्न काय होऊ शकतात? कव्हर होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP. ओके, तर DPSP म्हणजेच काय? मार्गदर्शक तत्वे आपण कुठून घेतलेले आहेत? आयर्लंड, आणि आयर्लंडने कोणाकडून घेतलेले आहेत? स्पेन. म्हणजे या क्रमात आपल्याकडे मार्गदर्शक तत्वे आलेले आहेत. मार्गदर्शक तत्वे आहेत कुठल्या भागामध्ये? भाग 4 आर्टिकल 36 ते 51. आता इथं प्रश्न कुठं विचारले जातात विशेष लक्षात ठेवा. सर्वाधिक प्रश्न जे विचारले आहेत मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात असलेल्या घटनादुरुस्त्या 42वी, 44वी, 86वी आणि 97वी. ओके, 42व्या घटनादुरुस्तीने कुठले आर्टिकल्स ॲड केले आहेत? 39F, 39A, 43A आणि 48A. तर यामध्ये काय येतं? ओके, या अँगलचे प्रश्न. त्यानंतर 38(2) 44वी घटनादुरुस्ती, 86व्या घटनादुरुस्तीने 45 आर्टिकल समाविष्ट नाही केलेलं, 45ची काय बदललेली आहे? वाक्यरचना बदलली. आणि 97व्या घटनादुरुस्तीने 43B सहकारी सोसायट्यास प्रोत्साहन देणे. तर याबाबतचे जे प्रश्न आहेत 42, 44, 86 आणि 97 या अंतर्गत कुठले आर्टिकल समाविष्ट केले त्यामध्ये सुद्धा 42वी घटनादुरुस्ती जी आहे या अँगलने जे आर्टिकल्स ॲड केलेले आहेत त्या बाबतीत प्रश्न बऱ्यापैकी जास्त आढळतात. त्यामध्ये सुद्धा 39A या अँगलचा प्रश्न बऱ्यापैकी रिपीट आढळते ॲनालिसिस जर आपण केलं तर. त्यानंतर इतर जे आर्टिकल्स आहेत त्यामध्ये आर्टिकल 40ला अनुसरून जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर आर्टिकल 44ला अनुसरून जास्त प्रश्न आहेत, म्हणजे समान नागरी कायदा. इथं कन्सेप्च्युअल बेसमेंटवाले प्रश्न बऱ्यापैकी आपल्याला विचारलेले आहेत. ओके, 50 न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था एकमेकांपासून अलग असतील, विलग असतील या बाबतीतले प्रश्न. आणि 51 बाबत सर्वाधिक प्रश्न आयोगाने रिपीट केले आहेत. 44, 51, 40 त्यानंतर हा एरिया बऱ्यापैकी सर्वाधिक प्रश्न आपल्याला आढळतात.
मार्गदर्शक तत्वे गैरन्याय प्रविष्ट का ठेवली, त्याची कारणं वगैरे आपल्याला माहीत पाहिजे. तर या अँगलचे प्रश्न बऱ्यापैकी रिपीट आपल्याला ॲनालिसिस जर केलं मागच्या प्रश्नपत्रिका सर्वच, तर रिपीट प्रश्न आढळतात, कारण की हा त्याचा बेस आहे आणि बेसच्या बाहेर सहसा प्रश्न जात नाही. त्यानंतर आहे मार्गदर्शक तत्वांनंतर आपल्याला जे दुसरे प्रश्न विचारले जातात ते आहेत मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. मूलभूत कर्तव्य हे मूळ घटनेत नव्हते, तर हे 42व्या घटनादुरुस्तीने 1976ला काय केले, समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे मूळ घटनेत होते का, तर नव्हते. ओके, कुठून घेतलेले आहेत हे आपण संकल्पना, रशिया, USSR. कुठल्या देशांमध्ये आढळतात, समाजवादी देशात. समाजवादी देश म्हणजेच काय, जिथं उत्पादनाच्या साधनांची मालकी कोणाकडे असते, सरकारकडे असते. ओके, आणि भांडवलशाही देश म्हणजेच काय, जिथं उत्पादनाच्या साधनांची मालकी कोणाकडे असते, खाजगीकडे, जसं की अमेरिका. तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशांमध्ये हे आढळत नाहीत, परंतु एक भांडवलशाही देश अपवाद आहे, त्याला कुठला आहे, जपान. तो भांडवलशाही देश असून सुद्धा त्या ठिकाणी हे आढळते. मूलभूत कर्तव्य याबाबत एक समिती होती. कुठली समिती होती, स्वर्णसिंग समिती. या समितीने टोटल किती सांगितले होते, 10. त्यामधले किती स्वीकारले नाहीत, 8. सॉरी, किती स्वीकारलेले आहेत, 8. किती स्वीकारलेले नाही आहेत, 2 स्वीकारलेले नाहीत. ओके, उर्वरित 2 जे आहेत ते आपण पुन्हा कोणाकडून घेतलेले आहेत, रशिया. 8 + 2 + 1 जे आहे पुन्हा आपण ते 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले. 51 आपण त्याला काय म्हणू, के, शिक्षणासंदर्भातील. आणि बाकी जे आहे हे मूलभूत कर्तव्यासंदर्भातील काय माहिती पाहिजे आपल्याला, क्रम. ओके, 51 ए मध्ये काय आहे, बी मध्ये काय आहे, सी मध्ये काय आहे, डी मध्ये काय आहे. तर हे पूर्णपणे याची एक ट्रिक्स आहे, आपण ते शिकताना पाहणार आहेच. ओके, एकदम सोपं आहे आणि इथले प्रश्न तुमच्या हातातले जाण्याची शक्यता 0 आहे. आउट ऑफ प्रश्न इथं आपल्याला भेटू शकतात. तर हा जो एरिया पाहिला आपण, हा सर्वच्या सर्व ॲनालिसिस बेस हा कुठपर्यंतचा आहे, 51 ए पर्यंतचा आहे. ओके, मूलभूत कर्तव्य भाग 4A आणि आर्टिकल किती आहे, 51 कॅपिटल ए. ओके, मार्गदर्शक तत्वे यामध्ये इम्पॉर्टन्स एरिया कुठला आहे, 42वी घटनादुरुस्ती. हे काही आर्टिकल्स, 44 आर्टिकल, 40, त्यानंतर 51. इथं बऱ्यापैकी प्रश्न रिपीट आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क यामध्ये काही हे जे आर्टिकल्स आपण पाहिले, हे कन्सेप्च्युअल भाग बऱ्यापैकी आपल्याला यांचे काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. आणि सोबतच इथं काही जे खटले आहेत ते बऱ्यापैकी माहिती पाहिजे. खटल्यांच्या बाबतीत एक नेहमीसाठी थोडं लॉजिकल गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्या पॉलिटीमध्ये खटले भरपूर आहेत, परंतु प्रत्येक खटला जर तुम्ही करत बसले तर खटल्यांचंच एक स्पेशल सब्जेक्ट बनून जाईल. त्यापेक्षा जे इम्पॉर्टन्स खटले आहेत, कारण की प्रश्न येऊन एक येऊ शकतो, इम्पॉर्टन्समधून जर येत असेल तर ते आपल्या फायद्याचं आहे. परंतु सर्वच खटले जर आपण करत बसत असेल आणि ती जर प्रश्न येण्याची शक्यता कमी असेल तर आपला वेळसुद्धा प्रचंड जाऊ शकतो आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याजवळून आउटकम हे निघण्याची शक्यता काय असते, कमी असते. मॅक्स टू मॅक्स ज्या एरियामध्ये प्रश्न येतात तिथं आपण गेलेलं खूप चांगलं. मॅक्स टू मॅक्स जे खटले आहेत तेच केलेले बऱ्यापैकी चांगले आहेत. ओके, तर इथं आर्टिकल 12, 13 आणि हे काही जिवंत कलम आहेत, जसं की 15, 16, आर्टिकल 19 आणि 14, 21 आणि हे 32. हे खूप जिवंत कलम आहेत, जिथं की आयोगाला प्रश्न विचारण्याचा एरिया हा खूप जास्त आहे. मुळात कलम हा शब्द इथं वापरत नाहीत, आर्टिकल किंवा अनुच्छेद हे 2च शब्द वापरतात, परंतु ते तोंडी बोलीभाषेमुळे कलम हे शब्द पडलेले आहेत. याला काय म्हटलं जाते, आर्टिकल किंवा अनुच्छेद म्हणून ओळखले जाते. त्यानंतर संघराज्य आणि राज्यक्षेत्र, इथं सर्वाधिक वेळ आपल्याला कुठं द्यायचा, आर्टिकल 3ला तुम्ही चांगल्या रिव्हिजन्स द्या. त्यानंतर नवीन राज्य निर्मितीचा क्रम, यामध्ये करंटचा जो एरिया आहे तो चांगला, पाक आयोगाच्या शिफारशी. ओके, आणि आर्टिकल 368 म्हणजे विशेष बहुमत म्हणजेच काय, विशेष बहुमताने केलेली घटनादुरुस्ती असेल आणि साध्या बहुमताने केलेली घटनादुरुस्ती असेल, त्या बाबतीतले काही पॉईंट्स तुम्हाला माहीत असलेले पाहिजे. त्यानंतर आहे सरनामा. या बाबतीत हे क्रम हे तर हे नेहमीचं पॅटर्न आहे, हे हा बेसमेंट आहे, परंतु आता याला कशात जोड द्यायची आपल्याला, बेसिक कन्सेप्ट, जिथं की सार्वभौम संकल्पना काय आहे, समाजवादी काय आहे, धर्मनिरपेक्ष काय आहे, लोकशाही काय आहे आणि गणराज्य काय आहे. तर ह्या कन्सेप्च्युअल अँगलने आपल्याला हा भाग करायचा आहे. म्हणजे सरनामा, त्यानंतर संघराज्य आणि राज्यक्षेत्र, त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. हे चॅप्टर्स अतिशय कोर पार्टमधले पहिल्या महत्त्वाचे आहेत. आणि बाकीचं जे आपण पाहिलं सुरुवातीला की जिथं फॅक्च्युअल भाग बऱ्यापैकी आपल्याला स्टॅटिक पार्ट आहे
तो क्लिअर करायचा आहे आणि कव्हर करायचा आहे. तर पहिल्या भागामध्ये इथपर्यंत आपण जर पोहोचलो तर बऱ्यापैकी आपल्याला चांगले मार्क्स गेन होतात आणि इथून आपला बेसमेंटची काय होते सुरुवात होते. मी जेवढं बोललेलं आहे हा ॲप्रोच आहे, पण टॉपिक खूप डेप्थ आहेत. ओके, जर आपण तेवढ्या डेप्थने जर अभ्यास केला तर आपल्या हातातले कुठल्याच प्रकारचे मार्क्स जाण्याची शक्यता काय आहे, कमी आहे. तर एवढा भाग आपण इथं पाहिलेला आहे आणि उर्वरित भाग जो आहे तो सेकंड पार्टमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.